पूर्ण जग फिरून आलं तरी खरं समाधान हे कोल्हापुरातच. हे ऐकून अंगावर काटाल नवं. मग ऐका हा भन्नाट प्रवास सुरू झाला एका छोट्याशा ट्विस्टनं. रिझर्वेशनचं तिकीट मिळालं नाही. मग काय, कोल्हापूर ते पुणे जनरल डब्यात उभा राहून प्रवास करायची वेळ आली. पण हाच प्रवास आयुष्यभर लक्षात राहणार होता हे माहितच नव्हतं. रात्रीचा प्रवास, जनरल डबा आणि अचानक भेटलेली कोल्हापूरची पोर. ओळख नसलं तरी बी बोलता बोलता आपण जुनेच मित्र आहे असं वाटायला लागलं. आणि मग काय, रात्रभर पबजी, मस्त गाणी आणि मेन विषय म्हणजे यावर्षी कोणती तालीम गाजली याच्यावर चर्चा. कमेंट करून सांगा कोणती तालीम यंदा गाजली ती. हा प्रवास आता थकवणार नव्हता, तो भन्नाट अनुभव झाला होता. सकाळी 7 वाजता पुण्यात पोहोचलो आणि पहिलं गाठलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. मूर्तीचं रंगकाम सुरू होतं म्हणून व्हिडिओ शूटिंग शक्य नव्हतं, पण बाप्पांचं दर्शन शांतपणे घेतलो आणि पुढे निघालो इतिहासाच्या पाऊलखुणा बघायला. शनिवारवाडा म्हणजे फक्त एक किल्ला नाही तर मराठ्यांचा वैभवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. इथं पाय ठेवल्यावर बाजीराव पेशव्यांचं सामर्थ्य, इथलं शौर्य आणि एक भयंकर रहस्य आठवलं. नारायणराव पेशव्यांची हत्या. इथली लोक म्हणतात रात्रीच्या वेळी अजून पण काका मला वाचवा हा हृदय पिळवटून टाकणारा आवाज ऐकू येतोय. हे ऐकूनच अंगावर काटा आलं नव्हतं. मी तर तिथं प्रत्यक्षात गेलो होतो. एवढं चालत फिरून भूक तर लागणारच की. सुदामाचं गरमागरम पव खाऊन पोट गरगरीत झालं आणि मग गेलो सूरज इराणी कॅफेमध्ये. बन मस्का, जाम रोल आणि इराणीचा एकदम विषय टेस्ट. पुण्यात आला तर हे ट्राय करायला लागते. जरा कामावरून पुण्याचा दौरा पूर्ण झाला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. आणि प्रवासात एकच विचार, जग किती बी फिरून आलं तरी खरं सुख हे कोल्हापुरातच. जगात भारी माझं कोल्हापूरच. हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून धमाल व्लॉग साठी फॉलो करायला विसरू नका.